नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपला जो महालक्ष्मी आईचा पूजेचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्ही खूप सारे वेगवेगळे दिवे बघितलेत. जसं मी नेहमी काहीतरी नवीन, काहीतरी छान तुमच्यासाठी घेऊन येत असते, तसंच आज मी तुमच्यासाठी खूप छान असं पितळेंचं महालक्ष्मी आईचं म्हणजे लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये किंवा इतरही पूजेमध्ये तुम्ही जे दिवे समाविष्ट करू शकता, तर असे वेगवेगळे दिवे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि खूप छान पंचारती सुद्धा तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई पंचारती कुठून घेतली, कशी घेतली? तर मग म्हटलं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवू की दिवे कसे आहेत, पंचारती कशी आहेत. बघा, कुठलीही पूजा जेव्हा आपण करतो ना, तर जेव्हा दीप प्रज्वलन करतो, जी वात जळते किंवा जो दिवा प्रकाशमय होतो, तर त्याच्याने त्या पूजेला आणखीन अशीच प्रसन्नता, पवित्रता येते. तर तसेच जर आपण वेगवेगळे दिवे जर आपण पूजेमध्ये लावले ना, तर खूप छान आपली पूजा खूप छान वाटते. आपल्यालाच इतकं प्रसन्न वाटतं, तर देवाला सुद्धा नक्कीच ते आवडेल. तर मी पण नेहमी असे वेगवेगळ्या दिव्यांच्या शोधामध्ये असते की खूप छान वेगवेगळे असे काय काय दिवे घेऊ. पण कधी कधी काय होतं, तुम्हाला एकाच प्रकारचे म्हणजे एकाच टाईपचे 10 प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे कधी जे पितळ असतं ते प्युअर नसतं, कधी कधी त्याच्यावर जे वर्क केलेलं असतं ते बरोबर नसतं, कधी कधी त्याची प्राइसही बरोबर नसते. कारण आता पितळेचा भाव, पहिला जो पितळेचा भाव होता त्याच्याने आताच्या भावामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. तर त्याच्यामुळे पितळेची वस्तू घेणं ही सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच झालेली आहे आता. तर पण पितळेची जी वस्तू आहे ना, म्हणजे तुम्ही जेही पितळेचं घ्याल ना, तर ते खूप प्रॉस्परस असतं. आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेही तुम्ही पितळेच्या दिव्यामध्ये जेव्हा तुम्ही ज्योत प्रज्वलित करता ना, तर ती आणखीन त्याची पॉझिटिव्हिटी आणखीन सगळीकडे पसरत असते. तर चला, मी कुठले कुठले दिवे मागवलेत आणि आपल्या बऱ्याचशा आता पुढच्या ज्या पूजा येणार आहेत, तर हळूहळू असं नाही की एकदम सगळे आपल्याला घ्यायचे आहेत, पण हळूहळू आपण एक एक दिवा असा आपल्या कलेक्शन मध्ये जमा केला ना, तर आपल्या प्रत्येक पूजेमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावू शकतो आणि आपली पूजा आणखीन खूप सुंदर, सुरेख आणि प्रसन्न अशी करू शकतो. तर चला, मी तुम्हाला दाखवते की कुठले कुठले दिवे मी आज मागवले. तर सुरुवात आपण छोट्या दिव्यांपासून करूया. तर हे दिवे मी 2 मागवले होते, ते म्हणजे शंख आणि चक्र. जे तुम्हाला माहिती आहे की भगवान विष्णूंना आणि देवी महालक्ष्मी आईला खूप 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 प्रिय आहे. आणि या दिव्यांची तुम्ही क्वालिटी बघाल ना, खूप छान जड आहेत अगदी. हे पितळ बघूनच समजतं. ज्याला म्हणजे पितळ समजतं ना, तर तुम्ही बघूनच सांगू शकता की पितळ कसा आहे, प्युअर आहे, चांगला आहे. बघा, याची क्वालिटी बघा किती छान आहे दिव्याची. अगदी जाड आहे, मस्त. आणि धुतल्यानंतर पण बघा, पितळ एकदम प्युअर, जसं पूर्वीचं पितळ होतं ना तशा टाईपचं हे पितळ आहे. तर हा शंख आणि चक्र असे हे 2 दिवे आहेत. त्याची प्राइस जी आहे ती साईडला ब्लिंक होत असेल. तर प्राइस वाईज तुम्हाला सांगेन की दिवे खरंच खूप छान आहेत. दिव्यांची क्वालिटी खूप मस्त आहे. आपण जेव्हा सत्यनारायणची पूजा करतो किंवा भगवान विष्णूंची जी पण सेवा करतो, तर त्यावेळेला आपण हे शंख चक्र दिवे असे लावू शकतो. तुम्ही दरवाजाच्या एंट्रन्सला सुद्धा असे दिवे लावू शकता. तर हे 2 छोटे दिवे आहेत. म्हणजे साईज बऱ्यापैकी मोठी आहे, एकदम छोटी पण साईज नाहीये, नाही तर खूप छोटी छोटी साईज येते. आणि या दिव्यांची जी प्राइस तुम्हाला दिसते ना, तुम्ही पाहिजे तर Amazon किंवा ऑनलाईन साईटवरती सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा. मी स्वतः चेक केली आहे आणि क्वालिटी मी तुम्हाला सांगेन की एक गोष्ट जी मी मागवली होती त्याच्यामध्ये मला काय अनुभव आला आणि त्याच्यानंतर मी हे दिवे मागवलेत. तर अगदी जाडी वगैरे पण ह्याची बघा खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसतात लावल्यानंतर. तुम्ही बघितले माझ्या म्हणजे मी जी पूजा मांडली होती त्या पूजेमध्ये हे दिवे लावले होते, तर खूप सुंदर वाटत होते. तर असे हे शंख चक्र दिवे आहेत. तुम्ही म्हणाल की ताई तू आज अशी का बसलीयस, देवांना का दाखवत नाहीयेस? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे हे बघा, ही जी वरती अशी लाईट येते ना, तर त्याच्यामुळे मी हे असं झाकलं तर ती लाईट जाते, तर म्हणून मी अशी बसलेली आहे. तर स्वामींना तुम्हाला दाखवेन, स्वामींचं दर्शन तुम्हाला देते पहिले. चला, हे बघा आपले स्वामी. तर आजचा वार आहे आपला मंगळवार आणि आजची स्वामींची पूजा अशी झालेली आहे छानपैकी.
तर चला पुढचा दिवा मी तुम्हाला दाखवते, तो म्हणजे जो खूप ताईंना हा दिवा हवा असतो, तर तो म्हणजे हा अष्टलक्ष्मी दिवा आहे बघा. तर हा अष्टलक्ष्मी दिवा ह्याला मागच्या साईडला पण किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की कुठलीही पितळेची वस्तू घेताना त्याचं पित्तळ कसं आहे हे नेहमी नेहमी बघत चला, कारण ह्याच्यामध्ये खूप फसवलं जातं. अगदी पातळ किंवा अगदी इन्फिरियर क्वालिटीचं पितळ दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही दिवे धुता ना त्याच्यानंतर ते लगेचच कधी कधी लाल पडतात किंवा काळसर होतात, म्हणजे लवकर खराब होतात दिवे. आणि हा इतका म्हणजे हेवी आहे ना, खूप छान आहे दिवा बघा. हा छोट्या साईजचा दिवा आहे आणि मी जो लावला होता तो मोठ्या साईजचा दिवा आहे, पण तरी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बराच वेळ म्हणजे जवळपास 3 तास तरी तेल यामध्ये जळेल किंवा दीप आपला जळेल, इतका छान आहे, मोठा दिवा आहे. असे 2 छोटे दिवे जर घेतले दोन्ही साईडला पूजेला मांडायला तर खूप सुंदर दिसतील. आणि याला खाली सुद्धा जो बेस दिलाय तो पण बघा किती सुंदर आहे, त्यामुळे तो अगदी छान वाटतो दिवा बघा. मध्ये गणपती बाप्पा आहेत आणि हे अष्टलक्ष्मी आहेत. तर अष्टलक्ष्मींचं काय महत्व आहे ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पूजा करता करता. तर म्हणून अष्टलक्ष्मींचा हा जो दिवा आहे ना, हा तुम्हाला पूजेमध्ये खूप सुंदर वाटेल. आणि ह्याच्या सोबतच दुसरा जो दिवा होता जो मी काल पूजेमध्ये मांडला होता, तो हा मोठा अष्टलक्ष्मीचा दिवा. आता तुम्हाला यातला फरक दिसत असेल बघा. इथे पण सेम तसंच आहे, मध्ये बाप्पा आहेत आणि साईडला अष्टलक्ष्मी आहे, पण थोडंसं याचं काम थोडं वेगळं आहे आणि याचं काम थोडं वेगळं आहे. तर हा दिवा इतका जड आहे ना, खूप जड आहे. तुम्हाला समजतच असेल बघा, पित्तळ बघूनच समजतं. तर तुम्हाला बघूनच समजत असेल की दिव्याची क्वालिटी खरोखर खूप छान आहे. प्राइस वाईज तुम्ही म्हणाल तर प्राइस खरंच खूप रिझनेबल आहे दिव्याची. तर याला पण मागच्या साईडने पण मी हा दाखवते. पहिले हा दिवा संपूर्ण दाखवते. ह्याची प्राइस साईडला ब्लिंक होत असेल आणि बघा अशा प्रकारे आहे. मागून सुद्धा ह्याला वर्क आहे. जे पण साऊथ साईडला ज्या पूजा मांडल्या जातात म्हणजे दाक्षिणात्य भागामध्ये ज्या पूजा मांडल्या जातात तर त्याच्यामध्ये अशा सगळ्या दिव्यांचा समावेश केलेला असतो. तर आता हे पण प्रत्येकाची इच्छा आहे. हे कोणालाही काही जबरदस्ती नाहीये की तुम्ही हे सगळं घेतलंच पाहिजे. तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही याच्यामध्ये घ्या. माझं फक्त काम आहे की चांगल्यात चांगली वस्तू आणि रिझनेबल रेटमध्ये ती वस्तू अवेलेबल होत असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. आणि जेव्हा मी पूजेमध्ये या सगळ्या गोष्टी मांडते तर तेव्हा बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की ताई कुठून घेतलंस, कसं घेतलंस. तर माझा हा नेहमी असा हेतू असतो की बाबा जे मला मिळतंय चांगली गोष्ट ती तुमच्यापर्यंत पण पोचावी, आणि म्हणून मी हे सगळं तुम्हाला दाखवत असते. तर खरंच खूप चांगली वस्तू आहे, रिझनेबल आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की नक्की घ्या. तर कुठून घेतलीये तर हे पण मी आत्ताच तुम्हाला सांगते. तर हे जे सगळे दिवे मी मागवलेत तर हे बाप्पा मोरया स्टोअर मधून मागवलेत, जे दादरला स्टोअर आहे कीर्तिकर मार्केटमध्ये. आणि दादांचा नंबर, आणि बऱ्याच जणांना हे समजत नाही की डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय. तर तुम्ही व्हिडिओ बघता ना तर व्हिडिओच्या बघा एका साईडला 3 डॉट्स असतात, खाली थोडंसं जे एक लाईन लिहिलेली असते त्याच्या खाली डॉट्स असतात. तिथे तुम्ही क्लिक केलं ना तर तिथे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिसतं, म्हणजे जे पण व्हिडिओचे काही डिटेल्स असतात किंवा काही इन्फॉर्मेशन द्यायचे असतात तर त्याच्या खाली असतात. तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे नंबर, बाप्पा मोरया स्टोअरचा ऍड्रेस, ज्यांना जमत असेल तर तुम्ही नक्की विजिट करा, पर्सनली बघा, चेक करा आणि मग तुम्ही घ्या. पण ज्यांना जमत नसेल तर त्यांच्यासाठी कुरिअरची सेवा अवेलेबल आहे, इन इंडिया सुद्धा आणि आउट ऑफ इंडिया सुद्धा. तर सगळीकडे कुरिअर जाऊ शकतं. तर म्हणून, आणि तुम्हाला माहिती आहे की त्या दादांची सर्व्हिस सुद्धा खूप छान आहे. महालक्ष्मी आईचे जेव्हा मुखवटे त्यांनी पाठवले होते तर त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली होती सर्वांना. तर म्हणून मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. तर मागे पण बघा असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे याच्यावर. तर हा एक अष्टलक्ष्मी दिवा आहे. आणि जो दुसरा मी तुम्हाला मोठा दाखवला तर हा मोठा अष्टलक्ष्मी दिवा, याचं स्वरूपच किती सुंदर आहे बघा. का नाही हे तुमची पूजा सुंदर करणार, इतकं सुंदर स्वरूप आहे. जे मोठे मोठे मंदिर आहेत ना आपल्या इथे, म्हणजे जे कोल्हापूर आईचं, महालक्ष्मी आईचं मंदिर म्हणा,
सिद्धिविनायक म्हणा किंवा तुळजाभवानी आईचं मंदिर म्हणा, तुम्ही बघा तिथे असे मोठे मोठे दिवे, मोठ्या मोठ्या समया पूजेमध्ये ठेवलेल्या असतात. तर त्याचं कारणच असतं की हे जे पितळ आहे ना, हे खूप प्रॉस्परस आहे. तर त्याच्यासाठी इतर कुठलेही दिवे लावण्यापेक्षा ना, तुम्ही असे पितळेचे दिवे लावा, खूप सुंदर वाटतात बघा. याचं काम पण खूप सुंदर आहे या दिव्याचं. नक्षीकाम बघा किती सुंदर आहे. आतलं जे हे काम आहे ते पण खूप सुंदर आहे. या अष्टलक्ष्मी आहेत, मध्ये बाप्पा आहेत आणि मागच्या साईडला पण बघा किती सुंदर काम केलंय. गजलक्ष्मी आहे मागच्या साईडला आणि खूप खूप सुंदर आहे काम. ह्याला बॅकग्राऊंडला पण बघा, बेसला पण असं छान डिझाईन आहे. आणि हा दिवा तुम्ही अखंड दिव्यासारखा सुद्धा ह्याला प्रज्वलित करू शकता. त्या दिवशी जेव्हा मी पूजा मांडली होती तेव्हा मी जवळपास 7:30 वाजता हा दिवा लावला होता. अगदी भरलंही नव्हतं, अर्धच दिवा म्हणजे तेल ओतलं होतं ह्याच्यामध्ये. पण हा दिवा जवळपास 11:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकलं तर अगदी सकाळपर्यंत दिवा प्रज्वलित होता. तर म्हणजे तुम्ही हा अखंड दिवा म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता. जेव्हा आपल्या नवरात्री असतात तेव्हा सुद्धा तुम्ही हा अखंड दिवा म्हणून लावू शकता. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट खूप छान जी आहे तर ती मी तुम्हाला दाखवते. ती म्हणजे की अशा प्रकारच्या दिव्यांमध्ये नॉर्मली ही गोष्ट दिली जात नाही, पण ही खूप महत्वाची गोष्ट आणि मी दादांना स्पेशली सांगितली आणि त्यांच्याकडून मागून घेतली. ती म्हणजे की हे दिवे जेव्हा आपण इथे वात लावतो ना, तर ते व्यवस्थित जळत नाहीत, अर्धवट जळतात. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं जेव्हा हुक आतमध्ये मिळतं, म्हणजे वातीसाठी जेव्हा हे असं स्टँड मिळतं, तर हे स्टँड आपण असं आतमध्ये ठेवलं ना, तर मधोमध दिवा अगदी मस्त, खूप छान, म्हणजे अखंड दिवा जे आपल्याला वात काढायला वगैरे पण, जी वरची वात येते, काजळी येते, ती काढायला सुद्धा अगदी सोपं पडतं आणि दिवा जळतो पण खूप छान आणि दिसायला पण खूप छान वाटतो. इथे जेव्हा वात जळते ना, तेव्हा ती पुढे पुढे सरकवत राहावी लागते आणि व्यवस्थित अगदी जळत नाही. तर अशी वात जी राहते ना, ती खूप स्थिरही राहते. तर म्हणून अशा प्रकारचे स्टँड सुद्धा याच्यासोबत आहेत. हे मी मागवले दादाकडून, म्हणजे मी विचारलं त्यांना की असे स्टँड मिळतील काय दिव्यांमध्ये, कारण त्यामुळे ना वात खूप स्टेबल राहते. तर असा हा मोठा असा अष्टलक्ष्मी दिवा आहे. याची प्राइस सुद्धा तुम्हाला साईडला दिसत असेल आणि खूप रिझनेबल प्राइस आहे. म्हणजे ज्यांना मी जे सांगते त्याच्यावर विश्वास असेल तर खरंच मी सांगते की खूप रिझनेबल प्राइस आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की नक्की ऑर्डर करा. ज्या आपल्या महालक्ष्मी आईच्या ज्या पूजा येतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये तेव्हा तुम्हाला हे खूप उपयोगी पडणार आहे. तर त्याच्यामुळे म्हणेन की म्हणजे माझं जसं वेड आहे, मी सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा मी ह्या गोष्टींमध्ये मला इन्व्हेस्ट करायला खूप जास्त आवडतं. तर म्हणून मी असं काही काही गोष्टी घेत राहते आणि त्या तुमच्यापर्यंत सुद्धा पोचाव्यात, तुमचीही पूजा खूप छान व्हावी, हाच माझा त्याच्या मागचा हेतू असतो. तर असा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे असा गजलक्ष्मी दिवा आहे. त्याचं काम बघा किती सुंदर आहे, म्हणजे असं बघितलं ना तर असं जी महादेवांची पिंड असते ना तसंच वाटतं एकदम. आणि याची नक्षीकाम पण बघा किती सुंदर आहे. साईडला गजलक्ष्मी आहेत, मध्ये लक्ष्मी माता आहे, तिला कामाक्षी दिवा सुद्धा म्हटलं जातं. आणि साईडची जी डिझाईन आहे ती पण खूप सुंदर आहे बघा. हे सगळे दिवे आहेत ना, भरीव आहेत आणि आणि खूप जड सुद्धा आहेत. म्हणजे मी तुम्हाला मला हे सारखं सारखं सांगायचं कारण म्हणजे की खरंच 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 क्वालिटी खूप छान आहे. तुम्ही अगदी डोळे बंद करून घेऊ शकता आणि जी वस्तू तुम्हाला इथे दिसते तीच वस्तू तुम्हाला घरी येईल, ही गॅरंटी माझी आहे तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटलंच की चुकीची गोष्ट आली आहे, चुकीचं काही आलंय, तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. तर बघा अशा प्रकारे इथे जेव्हा दिवा लावला जाईल ना, खूप सुंदर दिसेल. किंवा तुम्ही जसं मी स्टँड दाखवलं ते स्टँड ठेवून तुम्ही असं मध्ये सुद्धा तो दिवा प्रज्वलित करू शकता, खूप छान दिसेल. असे दिवे आहेत ना, घेताना ना असे दिवे मी तुम्हाला एक सांगते, 2 दिवे घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडला जेव्हा असे दिवे लागतात ना पूजेमध्ये, खूप 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 सुंदर दिसतात. तर म्हणून घेताना दिव्यांची अशी जोडी घेत जा जमलं तर, कारण थोडेसे प्राइस वाईज आहेत. पण Amazon वरून किंवा ऑनलाईन साईट वरून जेव्हा आपण मागवतो ना, तर ती वस्तू कशी येईल ह्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. बऱ्याचदा पित्तळ खूप खराब येतं, पित्तळ नसतंच, खूप मिक्सिंग असतं त्याच्यामध्ये, पण हे अगदी प्युअर
असं ब्रास आहे। तर बघा हा एक महालक्ष्मी गजलक्ष्मी दिवा आहे, याची प्राइस सुद्धा साईडला ब्लिंक होत असेल। तुम्हाला जेही दिवे हवे असतील तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही दादांना कॉलवरती तिथे तुम्ही विचारू शकता। पुढची जी गोष्ट आहे ती गोष्ट शोधण्यासाठी जवळपास मी मागचे 2-3 महिने घालवले होते। त्यानंतर मी Amazon वरून सुद्धा ती गोष्ट मागवली होती, ती मला आली सुद्धा। त्यानंतर तिची जी क्वालिटी होती ती प्राइस वाईज अगदी खराब होती। तर म्हणून मी दादांना रिक्वेस्ट केली की मला ही गोष्ट हवी आहे, जर तुम्हाला खूप चांगली काही मिळाली तर मला नक्की सांगा। आणि ती गोष्ट आहे म्हणजे ही पंचारती। खूप सुंदर आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक आरती आपण जेव्हा आरती करतो तेव्हा पंचारती लावली जाते। पूजा जी कुठली मोठी आपण अशी पूजा मांडतो किंवा काही जण रोजच्या पूजेसाठी सुद्धा पंचारती करतात। तर बघा अशा प्रकारची ही पंचारती आहे, खूप जड आहे। त्याचे स्टँड पण इतकं सुंदर आहे ना, बघा ह्याला किती सुंदर काम केलेलं आहे। इथे सुंदर अशा 5 अगदी जाड अशा मस्त अशा आणि मोठ्या खोलगट आहेत। ह्या जो स्पेस आहे ना आरतीला तो खूप छान आहे। त्यानंतर इथे मध्ये मोर आहे, त्यानंतर इथे साईडला सुद्धा मोर आहेत बघा। तर अशा टाइपची पंचारती मी मागवली होती, ह्याच्यापेक्षा अगदी थोडीशीच कमी प्राइस असेल। एवढी हलकी होती, जेव्हा त्याचं पॅकिंग झालं होतं तेव्हाच मला विचार आला की एवढी हलकी कशी, आणि उघडल्यावर जेव्हा बघितली तर अगदी ही जी जागा आहे ना ती अगदी एवढीशी होती। त्याच्यामध्ये आपण कसे वाती लावणार आणि किती वेळ ते जळणार, तर म्हणून मग मी ते रिटर्न केलं। आणि ही जेव्हा पंचारती आली ना तेव्हा खरंच मला दोघांमधला जो डिफरन्स आहे तो कळला की किती फरक पडतो। आणि त्यापेक्षा अगदी मी तुम्हाला म्हणेन की ही वस्तू जर तुम्ही घेतलीत ना तर खरंच ही वर्थ आहे। जी पण प्राइस तुम्हाला इथे दिसते त्या प्राइस मध्ये ही वस्तू खरंच वर्थ आहे। अगदी प्युअर ब्रास आहे, तुम्हाला बघूनच कळेल की ब्रासची क्वालिटी काय आहे, म्हणजे पितळेची क्वालिटी काय आहे। खूप सुंदर अशी पंचारती आहे। मी जेव्हा लावली होती ना खूप 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 सुंदर वाटत होती। तर म्हणून अशा प्रकारची पंचारती ही मागवली होती मी। खूप छान आहे। आता आपल्या स्वामींचा प्रगट दिन येतोय, पाडव्याला तर एवढं म्हणजे पाडव्याला नाही पण प्रगट दिनासाठी मी तुम्हाला सांगेन, किंवा तुमच्या घरी काही पूजा जेव्हा असतील तेव्हा त्या पूजेमध्ये बघा अशा प्रकारे पकडून आपण पंचारती करतो। ते पकडण्यासाठी सुद्धा इथे असं खूप सुंदर असं त्यांनी स्टँड दिलंय। आणि बघा असं ओव्हरऑल इथे काम पण खूप सुंदर केलेलं आहे, म्हणजे मी किती तारीफ केली तरी कमीच आहे। इतकी मला ही खूप आवडलेली अशी पंचारती आहे। तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ही पंचारती ऑर्डर करू शकता। नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। आणखीन एक दिवा जो खूप ताईंना सगळ्यांना आवडला होता आणि ताईंनी विचारलं होतं की ताई हा दिवा तू कुठून घेतलास, तर तो म्हणजे की हा आहे महालक्ष्मी दिवा। अतिशय सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे। बघा इथे हे साईडला जे आहेत ना हे छोटे छोटे हत्ती आहेत, म्हणजे गजलक्ष्मी आहेत छोटे। आणि ह्याचं साईडचं वर्क बघा, खूप सुंदर असं ह्याचं काम केलेलं आहे। त्याच्यावरती सुद्धा जे महालक्ष्मी आई जी दिसते ती पण खूप सुंदर आहे बघा। कमळामध्ये विराजमान झालेली अशी महालक्ष्मी आई आहे। आणि हा दिवा तुम्ही लावाल, खूप 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 लावल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो। याच्यामध्ये जी आतमध्ये जागा पण दिली आहे ना तेलासाठी किंवा प्रज्वलित करण्यासाठी ती अगदी व्यवस्थित आहे। बराच वेळ दिवा प्रज्वलित राहतो, म्हणजे 2 ते 3 तास मी म्हणेन की दिवा प्रज्वलित राहतो। इतका सुंदर असा हा दिवा आहे। असे दिवे पण आपण 2 घ्यायचे मस्त आणि दोन्ही साईडला असे 2 लावायचे, खूप सुंदर दिसतात। तर हा महालक्ष्मी आईचा दिवा आहे, खूप छान वाटतो। मी जे धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा केली होती तर त्याच्या समोर मी हा महालक्ष्मी आईचा दिवा लावला होता। मी खूप उत्साही आहे आता की ह्या वर्षी जेव्हा महालक्ष्मी आईची पूजा येईल मार्गशीर्षची तेव्हा मी हे सगळे दिवे पूजेमध्ये वापरणार आहे। आणि त्यासाठी मी आत्तापासूनच खूप एक्साइटेड आहे। तर तुम्हाला पण हा जर दिवा हवा असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे कॉन्टॅक्ट करा तिथे जिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत आणि नक्की मागवा। खूप सुंदर असा हा दिवा आहे। तर बघा हा आहे महालक्ष्मी दिवा। तर पुढची खूप सुंदर अशी गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल, तर ती म्हणजे की ती आहे साक्षात माझी आई, ती म्हणजे महालक्ष्मी आई। तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचं जे स्वरूप आहे ते हे ब्रास मध्ये आलेली आहे मूर्ती बघा।
पूर्ण प्युअर पित्तळ आहे। तुम्ही म्हणाल ताई ह्याच्यावर हा काळा काळा रंग काय आहे, तर ते त्याच्यावरती त्या प्रकारचं काम केलेलं आहे। जसं पंचधातूच्या मूर्त्या असतात, तर पंचधातूच्या मूर्तीवर बघा ब्लॅक कलरचं काम केलेलं असतं, तसं हे वेगळ्या प्रकारचं एक त्याला फिनिशिंग दिलंय किंवा म्हणाल पॉलिश दिलंय त्याला वेगळ्या प्रकारचं। पण जशा आपल्या ब्रासच्या मूर्त्या असतात ना, तशा प्रकारच्याच या मूर्त्या आहेत। फक्त या मूर्त्यांना आपण पितांबरी किंवा ॲक्लिन पावडर याने कशानेही वॉश करायचं नाहीये। त्या मूर्त्या फक्त अगदी हलक्या ओल्या फडक्याने पुसून घ्यायच्या आहेत, घासण्याची गरज नाहीये। जी पॉलिश जशी आहे ती पॉलिश तशीच्या तशी राहील, पण प्युअर पितळेची अशी ही मूर्ती आहे बघा। डिक्टो जशी कोल्हापूर महालक्ष्मी आईचं जसं स्वरूप आहे, जसं मागचं हे म्हणजे प्रभावळ आहे, संपूर्ण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि खूप सुंदर भरीव अशी मूर्ती आहे। ज्यांची पण कुलदेवता आहे कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई, तर त्यांनी अशा प्रकारची मूर्ती तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता देवाऱ्यामध्ये। तर याच्यामध्ये 2 साईज आहेत। ही जी साईज आहे याची प्राइस तुम्हाला साईडला दिसते। त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक छोटी साईज सुद्धा आहे बघा। मूर्ती सेम आहे, फक्त साईज छोटी आहे। तर ही एक छोटी साईज याच्यामध्ये, तर ही जवळपास 2 इंचाची साईज असेल आणि ही 3 इंचाची साईज असेल। तर बघा ही जी साईज आहे छोटी, या साईजची प्राइस तुम्हाला इथे साईडला दिसत असेल। तर ही पण खूप सुंदर आहे। आपलं जसं देवघर असेल तर त्या देवघराच्या हिशोबाने तुम्ही मूर्ती जी पण आहे मागवू शकता, पण अतिशय सुंदर असं याच्यावरती काम केलेलं आहे। दोन्ही मूर्ती बघा खूप सुंदर आहेत। तर ज्यांना इच्छा आहे की ज्यांची कुलदेवी आहे आणि त्यांच्या मंदिरामध्ये अशी महालक्ष्मी आईची अंबाबाईची मूर्ती असली पाहिजे, तर त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं वरदानच ठरेल मी म्हणेन। खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि ह्याच्या सोबत आणखीन म्हणाल की ताई तू काय काय दाखवतेस, तर खरंच किती काय काय आहे। तर हे आहे ते म्हणजे की देवीचे जे चरण असतात ना, ते चरण आहेत बघा, किती सुंदर असे चरण आहेत। तर ही अशी मूर्ती आपण ठेवतो आणि जेव्हाही आपण पूजेला म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या पूजा मांडतो देवीच्या, तर त्याच्यामध्ये आपण देवीचे चरण पुढे ठेवतो। तर इतके सुंदर असे हे चरण आहेत, प्युअर पितळेचं आहे हे। त्याच्यावरती बघा शंख चक्र आणि तिलक सुद्धा आहे आणि असे सुंदर असे हे चरण आहेत देवीचे। तर ही याच्यामध्ये पण ही एक मोठी साईज आहे, याची प्राइस तुम्हाला साईडला दिसत असेल आणि याच्यामध्येच छोटी साईज सुद्धा आहे बघा, अगदी छोटी साईज जी आपण देवघरात ठेवू शकतो, ही आपण पूजेमध्ये ठेवू शकतो किंवा तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही देवघरात सुद्धा ठेवू शकता। त्याला बघा खाली सुद्धा अशी सुंदर डिझाईन दिलेली आहे आणि असे सुंदर असे देवीचे चरण आहेत। अगदी छोटे आहेत पण त्याच्यावर पण बघा किती सुंदर काम केलेलं आहे। अगदी कोरीव आणि मस्त असे सुंदर असे चरण आहेत। हे जे शंख चक्र आहे ते पूर्ण संपूर्ण आहेत बघा, असे मागे सुद्धा आहेत, फक्त फ्रंटला नाही आहेत, मागे सुद्धा आहेत। तर असे सुंदर असे देवीचे चरण आहेत। तर हे पण तुम्ही पूजेसाठी मागवू शकता। जे आपण पूजा मांडतो त्या पूजेमध्ये हे मांडल्यावर खूप 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 सुंदर अशी आपली पूजा होईल। त्याच्यावर तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारचे हे चरण आहेत आणि जी महालक्ष्मी आईची जी मूर्ती आहे ती पण मी तुम्हाला दाखवली। तर अशा पितळेच्या खूप छान छान गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आणि खूप सुंदर आणि प्युअर पितळेच्या अशा या गोष्टी आहेत। दिवे म्हणा, देवी आईची जी मूर्ती दाखवली ती पण, जे चरण दाखवले ते पण, ते यातलं जे पण तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला मागवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करणार आहे। बाप्पा मोरिया स्टोअर आहे, तिथून मी हे सगळं मागवलेलं आहे, तिथून सगळं पाठवलेलं आहे। तर खूप सुंदर काम केलेलं आहे, वस्तूची क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही नक्की मागवू शकता। ज्यांना पर्सनली जाता येईल, तुम्ही पर्सनली शॉपला व्हिजिट करू शकता। त्यांचा जो ॲड्रेस आहे तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, म्हणजे तुम्ही वस्तू बघून घ्या की कशी आहे, काय आहे आणि त्यानंतरच तुम्ही वस्तू घ्या। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा छान छान गोष्टी मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत राहीन आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।